नमस्कार. रायगड रॉयल्स विरुद्ध सातारा वॉरियर्स या मॅचचे आजचे दोन मेन प्लेयर्स रायगड रॉयल्सचे माझ्याबरोबर आहेत, तनय संघवी आणि शुभम कदम. मी या दोघांना इथे बोलवलं याच्यामध्ये एक खास कारण आहे. शुभमची ही पहिलीच मॅच आहे आणि तनय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच आहे, पण त्यांनी दाखवलेलं जेस्चर आजचं की त्याला मिळालेली ट्रॉफी आज शुभमला दिली आणि हे एक खूप ग्रेट जेस्चर त्यांनी तिथे दाखवलं आहे. त्यामुळे मी दोघांनाही आज इथे बोलवलं आहे. तनय, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं दोघांचं एक अभिनंदन. आणि तू शुभमला मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी बोलवलंस तुझ्याबरोबर. काय कारण होतं त्याच्यामध्ये? सर, ॲज अ यंगस्टर सगळे ड्रीम करतात की मी मॅच जिंकवतो टीमला, मला प्लेअर ऑफ द मॅच भेटायला पाहिजे. टुर्नामेंट्समध्ये भेटतात टी शर्ट्स हे ते, पण ह्या स्टेजवर एवढा प्रेशर मॅचमध्ये त्यांनी एवढा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केला. ते स्कोअर कार्डवर नाही दिसणार की 2 कॅचेस चांगले घेतले, बॉलिंग एवढी चांगली टाकली दिसणार, पण ते कॅचेस, ते फिल्डिंग, फक्त ते कॅचेसचं नाही, पण एक त्यांनी शॉर्ट फायनलला अजून एक बॉल अडवला, तो तिथे 1-2 रन गेले असते एक्स्ट्रा तर 2 रनांनी आम्ही जिंकलो आहे. ते रिझल्ट जरा चेंज झालं असतं. त्यांनी फर्स्ट मॅचला अंडर प्रेशर एवढं आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलं आहे, ते इन्स्टिंक्टिव्ह होतं, ते होणारच होतं. ते ग्रेट. म्हणजे खरं तुझं कौतुक केलं पाहिजे याबद्दल, आणि हे जे टीम स्पिरिट आहे त्याचं कौतुक केलं पाहिजे. शुभम, तुला काय वाटतंय आजच्या मॅचबद्दल? तुझी पहिलीच मॅच होती आणि इतका चांगला परफॉर्मन्स केला असतो आज. सर, म्हणजे थोडं प्रेशर होतं, पण त्यामध्ये जसं जसं कॉन्फिडन्स आला मला की मी हे करू शकतो. आणि जे आमचे सिनियर आहेत सगळे, ऑल म्हणजे कॅप्टन वगैरे सगळे, म्हणजे सगळे मला बॅक करतात, सगळे बोलतात की तू करू शकतो, आणि मला अपॉर्च्युनिटी दिली इकडे आणि झालं. किती वर्षाचा आहेस तू? 17. फार छान केलं आहेस. तुझ्या वयाच्या मनाने खूप मॅच्युरिटी आहे तुझ्याकडे. आज मॅच एकदम खूप नेल बायटिंग फिनिश झाली आणि त्यात तुम्ही विजय मिळवला. टीममध्ये ॲटमॉस्फिअर कसं आहे आता? प्लेऑफसाठी ऑलमोस्ट क्वालिफाय झाला तू. नाही, आम्ही प्लेऑफचा विचार आहेच टीममध्ये, पण आता 2 मॅच राहिले आमचे, ते आम्ही त्याच्यावर फोकस करू का मॅच जिंकून पुढे जाऊन मग ते झाली एकदा लीग मॅच, मग प्लेऑफ्स तर जिंकलो तर प्लेऑफ क्वालिफाय होणारच आहे. पण ते विचार केला, मग 2 मॅच काय गडबड झाली, मॅथमॅटिकली काय पण होऊ शकतं. तर आम्ही एक मॅच फोकस करतो आहे सध्या, तर रेस्टवर फोकस करणार आता आम्ही रात्री. नक्कीच. सो आजची मॅच जिंकल्याबद्दल, प्लेअर ऑफ द मॅच खूप चांगल्या जेस्चरबद्दल आणि टीमकडे आलेली ऑरेंज कॅप, पर्पल कॅप, या सगळ्या गोष्टींबद्दल तुमचं दोघांचं आणि संघाचं खूप अभिनंदन आणि पुढच्या मॅचेससाठी खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच सर. थँक्यू सर.